सवाई माधवाच्या मरणाची सुद्धा वाट पाहत नव्हते रघुनाथराव. ते तर ठरलेलंच होतं, पण तेवढाही त्यांना धीर नव्हता. त्याच्या आधीच जेव्हा बारभाईंनी सवाई माधवरावालाच पाठिंबा दिला त्यावेळेसच रघुनाथरावांनी नाही ते उद्योग सुरू केले होते. ज्या रघुनाथराव पेशव्यांनी अटके पार मराठ्यांचा झेंडा नेऊन लावला होता ते रघुनाथराव पेशवे असे वागतील अशी कोणी कल्पना सुद्धा केली नव्हती. आणि त्यांनी केलं काय की इंग्रजांशी संधान बांधलं. इंग्रजांना जाऊन मिळाले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही या पुण्यात, मी तुमचं स्वागत करतो आणि मला पेशवा बनवा. आता पेशवा बनवणारे इंग्रज कोण होते? पेशवा तर शाहू महाराज ठरवणार होते. इंग्रजांना फावलं. बरं झालं म्हणले, हातपाय पसरायचेच असतात आणि त्यात कुणी आपणहून बोलवणं करतोय तर चांगलंच झालं. आणि इंग्रज पुण्याकडे निघाले. बापू गोखले नावाचा तरुण सरदार होता. त्याला हे कळलं. तो म्हणला, कुठल्याही परिस्थितीत इंग्रजांना मी जिवंत आहे तर पुण्यात पाऊल टाकू देणार नाही. बापू गोखले आपलं सैन्य घेऊन खडकीला गेले आणि त्यांनी खडकीला इंग्रजांशी लढून इंग्रजांना खडकीच्या पुढे येऊ दिलं नाही. कुठे तो पेशव्यांची पेशवाई टिकावी आणि परकीय शत्रूंना इथे वाव मिळू नये आणि हिंदूंचं राज्य वाढावं या अपेक्षेने कुठलीही चांगलं काही मिळेल याची अपेक्षा न धरता ससैन्य खडकीला जाऊन लढणारा आणि इंग्रजांना अडवून ठेवणारा बापू गोखले कुठे आणि हा राघोबा दादा कुठे? तर बापू गोखलेंनी सैन्य अडवलं इंग्रजांचं आणि त्याचं इंग्रजांच्या त्यावेळच्या सेनापतीला सुद्धा कौतुक वाटलं. त्याच्या या गुणाचं, त्याच्या युद्धकलेचं, त्याचं सैन्य कसं लढता याचं. आणि त्यांनी इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिला निरोप पाठवला की आम्हाला खडकीच्या पुढे जाऊ दिलं जात नाहीये आणि हा गोखलखा लढणेवाला, हा गोखलखा आहे जो तो आम्हाला अडवतोय. आता तो इंग्रज, त्याला तुमच्या धर्मांची बिर्मांची काय कल्पना? त्यांनी गोखलेला गोखलखा केलं. त्या बापू गोखलेच्या लढाईचं खरोखरच कौतुक झालं आणि इंग्रज खडकीतच अडले. पण आता सत्ता कोणाला अजून हाती तर आली नव्हती. पण विचार केलं तर आता रघुनाथरावच सत्ताधीश होता. पंतप्रधान पदाचा अधिकारी जर बाळाजी विश्वनाथ भटांच्या वंशाकडे राहणार असेल पंतप्रधान पद, तर राघोबाच पंतप्रधान पदाला त्यावेळेला लायक होता. लायक म्हणजे लायकी अशी नाही मोजायची, वंशपरंपरेने तोच एकमेव होता असं मला म्हणायचं आहे. आणि मग तरी देखील राघोबांना पंतप्रधानपद मिळायच्या आतच राघोबांनी हे इंग्रजांशी संधान बांधण्याचे सुरू केलं होतं. आणि बापू गोखले त्याचं काय झालं आपल्याला माहीत नाही, इतिहास सांगत नाही तसं. पण इंग्रज पुण्यात पोचले.
आणि त्यावेळी त्यांनी रघुनाथराव पेशव्यांनी तर काय त्यांचं स्वागत केलं. इसवी सन 1818 मध्ये पेशवाई खालसा झाली. इंग्रजांनी राघोबाला सांगितलं की आता इथले आम्ही सत्ताधीश, तू नुसतं बाहुलं. आणि राघोबाला ते मान्य करावं लागलं. आणि त्यावेळी जसा राघोबा इंग्रजांना जाऊन मिळाला होता, तसे कित्येक असेच लोभी ब्राह्मणाच्या जातीत जन्माला आलेले, वास्तविक ब्राह्मणांकडे समाजाचं नेतृत्व असतं, ज्या समाजाला मार्गदर्शन करायचं ते तर सोडलंच, आणि स्वतःच लोभी स्वार्थी असल्यामुळे विनाशाकडे चालली आहेत. तसाच एक होता नातू नावाचा माणूस, बाळाजी नातू. त्याला इंग्रजांनी सांगितलं की तुला आम्ही आमचा युनियन जॅक तू वर चढवायचास तुझ्या हाताने, आणि तुमचा भगवा झेंडा तुझ्या हातानेच खाली खेचायचा, आणि त्या जागी आमचं युनियन जॅक चढवायचं. आणि तयार झाला तो. किती लोभी असतात माणसं. आता त्यांचं नाव गाव पत्ता सखोल पाहण्याची आपल्याला आवश्यकता नाहीये, परंतु त्या बाळाजी नातूनी भगवा झेंडा खाली खेचला आणि त्याच्या जागी युनियन जॅक इंग्रजांचं शनिवार वाड्यावर फडकू लागलो. आणि इथेच पेशवाई संपली 1818 साली. आणि सगळीकडे इंग्रजांचं राज्य, सगळ्या पुण्यात, खडकीत, आसपासच्या प्रदेशात, म्हणजे पार दापोडी बपोडीपासून ते थेट पुण्यापर्यंत सगळीकडे इंग्रजांचंच राज्य सुरू झालं. आणि तेही आम्हीच त्यांना पाय धरून त्यांचे निमंत्रण केलं. आम्ही म्हणजे व्यक्तिगत तुम्ही किंवा मी नव्हे. ज्यावेळी समाजातला एखादा मनुष्य मोठी चूक करून समाजाचं नुकसान करतो, त्यावेळी त्याचे परिणाम सगळ्या समाजाला भोगावे लागतात. म्हणजे आम्हीच वेडे ठरलो. आमच्यातल्याच काहींनी अशी चुकीची पावलं उचलली, गाढवपणा केला, आणि त्याचे परिणाम मात्र सगळ्यांना भोगावे लागले. 1818 साली इंग्रजांचं राज्य इथे सुरू झालं. आणि मग काय, त्याच्या आधीच इंग्रज म्हणजे काय, मनमानी करत होते वाटेल तशी, पण त्याला कोणीही आवर घालू शकत नव्हतं. उलट लोक आता त्यांचे पायाचे तळवे चाटायला सुद्धा तयार झाले होते. का तर म्हणे इंग्रजांनी इथे शिक्षण आणलं. का रे, तुमच्याकडे शिक्षण नव्हतं? तुमच्याकडे एवढाले संस्कृत महान ग्रंथ, ते समजणारे लोक होते, राजकारण समजणारे लोक होते, चाणक्य नीती समजून जाणून राजकारण करत होते ते, आणि तरी तुम्ही इंग्रजांचे पाय चाटत होतात. म्हणे इंग्रजांनी इथे इंग्रजी भाषा आणली आणि शिक्षण आणलं. अरे त्याच्याही आधी शिक्षण होतंच ना, मग ही पाय चाटुगिरी कशासाठी? पण नाही, एक फक्त झालं की तोट्यातून फायदा निघतो तो असा की इंग्रजी भाषेच्या शिक्षणामुळे जर त्याचा आम्ही सदुपयोग केला असता तर इंग्रज आमच्या विरुद्ध काय काय कारस्थानं करतात ही सगळी आम्हाला समजली असती ना. भाषेचा अडसर दूर झाल्यामुळे. आणि ते पुढे भाषेचा अडसर दूर झाल्यामुळे, इंग्लंडला जाऊन शिकून आल्यामुळे टिळकांसारखे, टिळक, आगरकर, नामदार गोखले, किंबहुना विनायक दामोदर सावरकर ही माणसं सुद्धा ते करू शकली. हे वाईटातून चांगलं.
कारण त्यांना इंग्रजी भाषा येत होती. आणि म्हणूनच काय हे लोक कारस्थानं करतात हे कळू शकत होतं. आणि म्हणून छाती ठोकपणे टिळक सांगू शकले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच. पण त्याच्याही आधी म्हणजे 1857 साल हे इतिहासात महत्त्वाचं ठरलं. इंग्रजांच्या फौजांमध्ये ज्या बंदुकीच्या गोळ्या असत त्याची काडतुसं, बंदुकीची गोळी बंदुकीत भरण्यापूर्वी तिचं काडतूस दाताने सोलावं लागत असे. आणि त्या काडतुसांना गायीची चरबी लावलेली असे. आणि त्यामुळे भारतीय हिंदू सैनिक त्यांना ते आवडत नसे. काडतूस दातांनी सोलणं, गाय ही हिंदू धर्मात पवित्र मानली जाते. आणि तिची चरबी लावलेली म्हणजे त्या गायीची हत्या झालेली आहे. आणि हे हिंदू मनाला पटत नव्हतं. आणि त्यातूनच आणिक म्हणजे अशी वार्ता उठली की डुकराची चरबी त्या बंदुकीच्या गोळ्यांना लावलेली आहे. आणि त्यामुळे मुसलमानही बिथरले सैन्यातले, कारण त्यांना डुकराची चरबी वर्ज्य, जशी आम्हाला गायीची चरबी वर्ज्य तशी. आणि सगळ्या सैनिकांनी ती काडतुसं सोलण्याचं दातांनी नाकारलं. आम्ही नाही ही दातांनी काडतुसं सोलणार. आणि मग तिथे त्यांच्यावर अत्याचार होऊ लागले. हे तुला केलंच पाहिजे काम. आणि त्यातून विरोध उभा राहिला. मंगल पांडेंनी या सगळ्यांचं नेतृत्व घेतलं आणि सांगितलं की हे असं होणार नाही. आणि ज्या इंग्रज अधिकाऱ्यांनी त्याच्या आधीच सगळ्यांनी मिळून ठरवलं होतं, त्यावेळेचे नानासाहेब पेशवे, झाशीची राणी, तात्या टोपे, सगळ्यांमध्ये लाल रंगाचं कमळ फिरलं होतं आणि भाकरी. आणि सगळ्यांनी ठरवलं होतं की एकाच वेळी 1857च्या एकाच दिवशी सगळ्यांनी सगळीकडून उठाव करायचा. आणि इंग्रज मुठभर आहेत, आपलं सैन्यही फितलेलं आहे. आणि सगळ्यांनी मिळून इंग्रजी सत्ता नाहीशी करायची. पण हा संदेश सगळीकडे पोचायला उशीर झाला. आणि त्याच्या आतच मंगल पांडेंनी इंग्रजी अधिकाऱ्यावर, जो काडतुसं सोलायला बळ सांगत होता एका माणसाला, तो सैनिक नाकारत होता, पण कोणाची हिंमत होत नव्हती, मंगल पांडेंनी त्या इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली. आणि झालं, इथेच पेटलं. वेळेच्या आधी झालं हे. आणि त्यामुळे इंग्रज सावध झाले. आणि मग त्यांना सगळीकडेच त्यांनी पत्ता लावला. आणि 1857चं स्वातंत्र्य समर बारगळलं. त्याच्या आधीच झाशीची राणी, इंग्रज किती अत्याचार करत होते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे एखाद्या कुटुंबात जर मुलगा नसेल तर दत्तक घेण्याचा पूर्ण अधिकार हिंदू कोड कायद्याप्रमाणे आहे. मग हिंदू कोड कायदा हिंदू पाळणारच. तिथे तुमचे कायदे कसे पाळतील ते? झाशीची राणी ही सुद्धा लहानपणी, झाशीची राणी म्हणजे तिचे वडील मोरोपंत तांबे. मोरोपंत तांब्यांची ही कन्या पेशव्यांमध्ये वाढली, शस्त्र शिक्षण शिकली, घोड्यावर बसत होतीच, अतिशय हुशार. आणि तिला झाशी संस्थानचे गंगाधरपंत नेवाळकर नावाचे संस्थानिक त्यांनी मागणी घातली
आणि तांब्यांची मनू झाशीची राणी बनली. गंगाधर पंतांना मूल झालं नाही आणि म्हणून त्यांनी दामोदर नावाचा मुलगा दत्तक घेतला. गंगाधर पंत निवर्तले आणि इंग्रजांनी झाशीच्या राणीला कळवलं, दत्तक वारस नामंजूर. त्यांनी त्यावेळी कायदा काढला, दत्तक वारस नामंजूर. ज्यांना स्वतःचा मुलगा नाही त्यांना दत्तक मुलगा घेता येणार नाही आणि ते संस्थान खालसा होईल आणि इंग्रजांच्या ताब्यात जाईल. कोण सहन करील हे? अरे आम्हाला मुलगा नाही, आम्ही दत्तक घेऊ, पण आमचं संस्थान आमच्याकडेच राहील, ते घेणारे तुम्ही कोण? आणि झाशीच्या राणीला इंग्रजांनी कळवलं की तुमचा दत्तक वारस नामंजूर करण्यात आलेला आहे आणि झाशी संस्थान खालसा करण्यात येत आहे. त्याबरोबर ती पेटून उठली. तुम्ही कोण असं ठरवणारे? आमच्या कायद्याप्रमाणे आम्हाला दत्तक घेता येतो आणि माझं राज्य माझ्याकडेच राहील आणि ते तुम्ही खालसा करू शकत नाही. मेरी झांसी नहीं दूंगी. इंग्रजांचं सैन्य तिच्यावर चाल करून आलं झाशी संस्थान काबीज करण्यासाठी. किल्ल्यावर सैन्य फारसं नव्हतं झाशीच्या किल्ल्यावर, पण तिने ठरवलं एवी तेवी कधीतरी मृत्यू येणारच आहे, मग या इंग्रजांशी लढून का नको यायला मृत्यू. तिची जुबेदा नावाची दासी होती. तिला तिने सांगितलं, जुबेदा माझी तयारी कर. इंग्रजांनी तट अडवून धरला होता आणि इंग्रजांचं सैन्य होतं खाली. ती घोड्यावर बसली, तिने तटावरून घोडा खाली फेकला. इंग्रजांचं सैन्य तिच्या मागे लागलो. कालपीलाही इंग्रजांचं सैन्य होतं. कालपी संस्थानात तोपर्यंत तिच्या मागे हे इंग्रज सैन्य लागलं होतं. राणी एकटी होती लढणारी, घोड्यावर बसून लढणारी. एकटी राणी इंग्रजांच्या सैन्याशी एवढ्या लढणार कशी? आणि ती घोडा दौडत 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 कालपीला नेत होती. तिला वाटत होतं तिथे आपल्याला मदत मिळेल. तिला गायकवाडांनीही मदत केली नाही, कालपीलाही तिला मदत मिळाली नाही. आणि तोपर्यंत सर ह्यू रोज नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी तिला गाठलं. तिचा तो पाठलाग करत होता आणि तिथे त्यांनी राणीला ठार केलं, सर ह्यू रोजनी. पण तिने शेवटपर्यंत, नंतर काय झालं असेल हा भाग वेगळा, पण तिने शेवटपर्यंत पाळलं, मेरी झांसी नहीं दूंगी. तिने इंग्रजांना झाशी दिलीच नाही आणि सर ह्यू रोजनी तिला मारलं. आता सामान्य गावकरी गावातले शेतकरी बहुसंख्य, ना त्यांच्याजवळ शस्त्र ना काही, कसे ते राणीला साथ देऊ शकणार होते? पण त्यांच्या लक्षात आलं सामान्य माणसाचं सुद्धा तो करू काही शकला नाही तरी परिस्थितीकडे लक्ष असतं. आणि त्यांना झाशीची राणी माहीत होती. झाशीची राणी पडली असं पाहिल्याबरोबर त्या सगळ्यांच्या लक्षात आलं की आता इंग्रज सैन्य हिचं नेतील प्रेत आणि तिचं मुंडकं टांगतील काठीला आणि सगळीकडे मिरवतील आणि तिच्या प्रेताची अवहेलना होईल. तिथल्या शेतकऱ्यांनी झटपट पुढे होऊन तिचं प्रेत लपवून ठेवलं की आपल्या राणीची अवहेलना होता कामा नये. त्यांच्या हातात दुसरं काही नव्हतं. आणि मग इंग्रज सैन्य सगळं पुढे गेलो. इंग्रजांना तिचं प्रेत कुठेही मिळालं नाही. आणि मग गावकऱ्यांनी राणीच्या प्रेताच्या पाया पडून राणीच्या प्रेताला अग्नी दिला. आणि अशा रीतीनं इंग्रजांचं राज्यच
आपलं ऐक्य कमी पडलं, आपलं एका वेळी उठाव झाला नाही आणि इंग्रजांचं राज्य स्थिर झालं.